आम्ही अंतःकरणातून एकमेकावर प्रेम करणारे. आता पुरुषोत्तम महाराजांच्या जीवनात खूप माणसे येतील, पण मोठे झाले ना ते, बरोबर आहे ना. पण जेव्हा कुठेची नव्हते काही, जेव्हा कोणीच नव्हतं, तेव्हापासून आम्ही सोबत आहे. आणि तो एवढा जरी मोठा झाला असेल, तो मला विचारल्याशिवाय काहीच कोणतीच गोष्ट करत. त्याचा आग्रह एकच, मला तू 7 दिवस इथं पाहिजे, बाकी कोणी येईल नाही येईल मला माहिती नाही. आणि म्हणून एवढं प्रेम आहे आणि त्याच्यातून हा कार्यक्रम घडणे येतोय. पण त्याच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. कोण आहे मला रात्रंदिवस रस्त्यावर पळायचं, आणि रात्रंदिवस सोपं वाटतं तुम्हाला. रोज रस्त्यावर आहे, रोज, आणि त्याच्यातून मिळालेल्या पैशातून एवढं मोठं कार्य करणं ही सोपी गोष्ट नाही हो. हे बघा, शरीराचं वजन वाढलं की व्यायाम करावं, आणि धनाचं वजन वाढलं की दान करावं, फार महत्त्वाचं आहे. म्हणून महाराजांच्या मी एवढंच म्हणेल बाबा, मला काही जास्त त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. मी त्याचा मित्र आहे, बस एवढंच मला काफी आहे. बस एवढंच, याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही. आणि अंतःकरणातून आहे. बघा, 100 मित्र असल्यापेक्षा एक चांगला मित्र जोडा, काय अडचण. चांगला मित्र एक आयुष्यात असावा माणसाच्या. म्हणून ही मी बोलण्याची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून महाराजांचं एवढं मोठं कार्य आहे. म्हणून या कार्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे बरं. कारण तुमची पण मदत असावी. करायला आम्ही करू, अडचण नाही. पण एक सांगू तुम्हाला, जेव्हा मोदी साहेबांना राम मंदिराचा निर्णय झाला सर्वोच्च न्यायालयाकडून, तेव्हा एका उद्योगपतीनं सांगितलं होतं की हे मंदिर बांधण्याची जबाबदारी आम्हाला द्या, आम्ही बांधतो. पण तेव्हा मोदी साहेबांना सांगितलं, मला काही कोण्या पक्षाचा प्रचार नाही करायचा, चांगल्या गोष्टी मांडल्या पाहिजे. त्यांनी सांगितलं, मला कोण्या एका श्रीमंताच्या माणसाच्या पैशातून हे राम मंदिर नाही बांधायचं. या भारतातल्या प्रत्येक हिंदूला वाटलं पाहिजे एक वीट माझी आहे राम मंदिराला. म्हणून प्रत्येक माणसाकडून विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी 100 रुपये एकत्र केले. तसं तुम्हा प्रत्येकाला वाटावं हे मंदिर माझं आहे. असं आजपर्यंत म्हणू द्या, हे मंदिर पुरुषोत्तम महाराजाचं आहे. पण याच्यानंतर तुम्हा सगळ्यांना वाटलं पाहिजे हे मंदिर माझं आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी एकच सांगेल, श्रीमंती कोणती आहे? भाकरीबरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी, आणि श्रीमंतीबरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे. अंथरुण आहे, झोप नाही, दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसाल ना, दरिद्री आहे महाराज. पैशानं श्रीमंत असणारे माणसं दरिद्री नसतात का? असतात ना. संस्कारानं आणि विचारानं, संस्कारानं आणि विचारानं हे माणसं कदाचित दरिद्री असू शकतात. मी जाता जाता एकच सांगेल तुम्हाला, दादाच्या महाराजाचं कीर्तन आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टी मध्ये मध्ये येऊन सांगावं लागतात, आहे का ना. आणि आज मला पुढेही थोडा वेळ जाणार आहे, म्हणून मी अभंगाचं थोडं आवडतं घेतलेलं आहे बोलायचं. म्हणून महाराज एकच म्हणा, उजळले भाग्य. बस हे मंदिर पाहिलं आणि या मंडपात बसणाऱ्या प्रत्येकाने म्हणावं, उजळले भाग्य. एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून येतोय. आदरणीय हरिभक्त परायण बाबाबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, कारण त्यांना आवडत नाही. त्यांना त्यांच्याबद्दल बोललेलं आवडत नाही. महाराज मग पिशे पण मिरवी जगा माझी, हेच आहे का ना. मान बडाई जबसे आई तबसे किस्मत फुटी, बाबा बाबा भजने लागे लगन रामसे छुटी. लोक मानायला लागली की भजनातला वेळ कमी होतो. हे बाबांच्या जीवनात आहे, म्हणून त्यांना ते आवडत नाही. पण बाबांच्याच कृपा आशीर्वादाने आणि महाराजांच्या प्रयत्नाने मी त्या दिवशी बोलता बोलता म्हणलं, बाबा बस करा ना आता, राहू द्या ना पैसे. म्हणे काका त्याला म्हणा इथं बसून राह, कीर्तनाला जाऊ नको, तुला इथं आणून देतील पैसे लोक. त्याच्या प्रारब्धात जर असेल तर त्याला ते मिळणार आहे. तुम्ही त्याच्यासाठी काही सायास करण्याची गरज नाही. हां, प्रारब्ध त्याला म्हणून इथं अनुष्ठान करत बस. म्हणे म्हणला आता एवढा मोठा खर्च, त्याला म्हणा होत असेल तर कर, नाही होत मी पाहून घेईन. म्हणे लक्षात ठेवा बरं, होत असेल तुझ्याच्या. म्हणलं आता कर्ज होणार आहे त्याच्यावर, आणि खरंच होणार आहे. सोपं नाही. या कार्यक्रमाचा खर्च जवळपास 50 लाखाचा आहे. मंडपाचा खर्च जवळपास 13 लाखाचा आहे.
हेलिकॉप्टरचा खर्च 6 लाखाचा आहे. रस होणार आहे आपला शेवटच्या दिवशी 5 लाख रुपये रसाला लागणार आहे. बाकीचं तर सगळं सोडून द्या. एवढं सोपं आहे का महाराज? पण पुरुषोत्तम महाराज म्हणले मला करायचं आहे. म्हटलं तुला करायचं आहे ना, तुझ्या आम्ही मागे. वा. तो म्हणे पैसे. म्हटलं माझा प्लॉट विकला आहे, त्याचं 20 तारखेला पैसे येणार आहेत, तुला जे खर्चायचे ते खरंच. इच्छा आहे ना करण्याची. मग एकच सांगेल दादा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती. आपण आपल्या संस्कृतीला जपा. म्हणून अनेक लोकांनी इथं दानधर्म केलेला आहे. मी कीर्तन झाल्यानंतर त्याच्याबद्दल बोलणार आहे. आज सिद्धू भाऊ पुण्यावरून आले आणि अन्नदानासाठी 1,51,000 रुपये त्यांनी दिले. गरज आहे. आणि हे बघा, तुम्ही दिलेला पैसा वाया जाणारा नाही. हे कीर्तनं करून मंदिर बांधलं. तुम्ही सप्त्यात दिलेल्यानं काही बंगला थोडीच होणार आहे. काय होणार? सप्त्यात दिल्यानं सप्ताह जरी झाला तरी खूप झालं महाराज. लक्षात ठेवा. मी आजच म्हणलं त्याला की अरे ती राहू दे हेलिकॉप्टर, जाऊ दे तिकडं, 5-6 लाख रुपये लागायले त्याला, आणि तो इथं येणार 2 चक्रा मारणार आणि जाणार. म्हण नाही दाद्या, माझी हौस आहे, मला करायची. म्हणलं अडचण नाही. लक्षात ठेवा, एवढा मोठा त्याग जीवनातला सोपा नाही. म्हणून कोण काय म्हणत असेल, कोण काय म्हणत असेल, कोण किती विरोध करत असेल, पण एकच सांगतो दादा, तुझ्याबरोबर देव आहे. जगानं काही बी करू, आणि ज्याच्याबरोबर देव असतो ना, जग त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही महाराज. 2019ची निवडणूक सगळी देवामुळं निवडून आली. अजून काय मोठं उदाहरण द्यायचं? शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगराय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय. बसा काय, सर्वांनी एकत्रित येऊन नामाचा जयघोष करणं हेच खरं कीर्तन आहे. जेवलात का तुम्ही? जेवलात ना? आहे. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक. शरीर चालण्यासाठी जसं जेवण गरजेचं आहे बसा, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी 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 अभंगाची
बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभुजा लाग चैनाला प्रभुजा लाग चैनाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागेल वेडा तुला त्या गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची 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 कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची भजनाची गोडी लाग आणि भजनाची गोडी आहे म्हणून बसायला सुद्धा जागा नाही मला. भजनाची गोडी आहे म्हणून एवढा मोठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. आज घरचे तुम्हाला लक्षात तुम्ही राजकारण बी करावं पण देवाला धरून करा म्हणून हळूहळू सगळेच अयोध्येला चालले. सगळेच चालले. काय लक्षात ठेवा मला काय सांगायचं म्हणून देव ज्याच्या बरोबर आहे ना लक्षात ठेवा जग त्याचं वाईट करू शकत नाही मला. म्हणून आपल्या बरोबर देव आहे. म्हणून जाता जाता सांगेल मी तुम्हाला या कार्यक्रमाला आपण भरभरून मदत करायची आहे. मी पुन्हा एकदा सांगेल आपल्या ह्या देशाची संस्कृती आपण जपायची आहे. आपल्या देशाची दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यासयोगतः. दान भीष्माचार्य शर्पंजरी पडलेले असताना सांगतात धर्मराजाला संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. मुसलमान लोक कमाईतला 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात. तुम्ही विचारून घ्या. पण आज आपली लोक कमी पडतात त्याला. तुम्ही कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा अल्लाह आहे का अल्लाह आहे का अल्लाह आहे का अल्लाह आहे का ते आहेच म्हणणार. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडं आणा मी कीर्तन करायचं बंद करेल. पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईल तुम्हाला. ही शोकांतिका आपल्या धर्माची आहे. ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे. हिंदू अजून देव आहे का नाही याच निर्णयापर्यंत आले नाही महाराज. कन्फ्यूज आहेत लोक. काही म्हणतात अरे एवढे लोक चालले म्हणजे कदाचित असला पाहिजे. दुसरा म्हणतो अरे मग असता तर कुणाला तरी दिसला असताना. याच विचारावर आपण थांबलेली माणसं आहे. भक्ती तर लांबची गोष्ट राहिलेली आहे. म्हणून माझी विनंती आहे काल छत्रपती शंभूराजे छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी येऊन गेले. पण त्या शिवाजी महाराजांच्या वंशात ज्यांचा जन्म झाला त्या शिवाजी महाराजानं काय केलं आहे का मी सांगेल बघा. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे. पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. त्या छत्रपती शिवाजी महाराजाचा एकही किल्ला असा नाही का त्या किल्ल्यावर मंदिर नाही महाराज. मी सांगेल बघा तुम्हाला. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात. शिवाजी महाराज काही देव होते म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही. पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला थोडं गॅरंटी नसेल. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर उपकार राज्याचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी गड किल्ल्याच्या सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी माल झेलले आपल्या निंद्याच्या कीवर. प्राणपणानं लढले बाबळे भरोसाच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एक राजा इथे जन्मला
महापुरुषाला लोकांना जातीत वाटले. शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजाऱ्यांचे, सावतामाळी माळ्यांचे, नरहरी सोनार सोनारांचे, रोहिदास चांभार चांभारांचे, महाराणा प्रताप राजपुताचे, बाळूमामा धनगराचे, बसवेश्वर वाण्यांचे, चोखा महार पुरुषोत्तम पाटलाचे. तडा गेला ह्या गोष्टीला, म्हणायचं नाही आता. हा इतिहास आहे महाराज, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. वाटून टाकलंय आपण, वाटून टाकले. मुसलमानात किती जाती आहे सांगता येईल तुम्हाला? बोला. ज्याला माहीत आहे त्यानं फक्त हात वर करा. एक माणसाला फक्त माहीत आहे मुसलमानात किती जाती आहे. 2 माणसाला सांगू तुम्हाला. मुसलमानात 2 जाती आहे असं आपल्याला माहिती आहे, पण 3 आहे. शिया, सुन्नी आणि तबलीग. ह्या 3 जाती मुसलमानात आहे. पण त्यांना विचारा तुम्ही कोण आहे, ते म्हणतात आम्ही मुसलमान आहे, आम्ही मुसलमान आहे, आम्ही मुसलमान आहे. आपल्याला विचारा तुम्ही कोण आहे, मी पाटील आहे, पण आम्ही 96, ह्यो 92, ह्यो 93, ह्यो 94. सोयाबीनचं बी आहे का कांद्याचं बी? बोला. तुम्ही कोण आहे? आम्ही वंजारी, पण आम्ही लाडजीन ते मथुराजीन. तुम्ही कोण आहे? आम्ही धनगर, पण आम्ही खुटेकर ते हटकर. तुम्ही कोण आहे? आम्ही माळी, आम्ही फुलमाळी, हे जिरेमाळी, भापमाळी. वाटून घेतलंय आपण. किती किती झालंय आपल्यात गोंधळ. हा फार गोंधळ आहे महाराज. अरे मी सांगू तुम्हाला, असे जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ला, हटकर, राजपूत या जातीत वाटू नका. सगळ्या मराठ्यांनी सांगा सानप महाराजाला सोड पुरुषोत्तम, तुला 10 कोटी रुपये देतो, आणि त्यानं सोडून दाखवा. लक्षात ठेवा, अपवाद आहे, लक्षात घ्या. मला काय जातीत वाटू, वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ला, हटकर, राजपूत या जातीत वाटू नका. आपण हिंदू आहे याचा स्वाभिमान बाळगा. अरे वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठा वो नारा है, गर्व से को हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा. कधीतरी वाटू द्या. ना शोहरत पे गर्व करते हैं, ना दौलत पे गर्व करते हैं, भगवान ने किया है हिंदू के घर पैदा, इसलिए अपनी किस्मत पे गर्व करते हैं. स्वाभिमानाने सांगा मी हिंदू आहे, हा हिंदुस्तान माझा आहे. हा स्वाभिमान आपल्या जीवनात. जातीत वाटू नका. जातीत वाटाल मराल एक दिवस, मराल मराल. लक्षात ठेवा. म्हणून आपण हिंदू आहे याचा स्वाभिमान बाळगा. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे. तेनेच पंथी चालू जाता, न पडे गुंता कोटी काय. मार्ग दावून गेले दयानिधी संत. एक सांगू, जीवनाचं समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. आपलं आयुष्य कुणाकडे पाहून समर्पित करावं हे फार महत्त्वाचं आहे महाराज. म्हणून आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा आणि धर्म कार्याला मदत करा. कोणी पंक्तीसाठी अन्नदान करत असेल, कोणी म्हणाल महाराज नाही माझ्याकडे एवढे 1.5-2 लाख द्यायला तुम्हाला, पण मी 5,000ची पावती फाडतो. कोणी म्हणाल नाही महाराज मला 5,000 द्यायला तुमच्याकडं, पण इथं झाडण्याचं काम मी करतो. कोणी म्हणाल नाही महाराज माझ्याकडून झाडणं होत, पण या स्वयंसेवकासारखे आम्ही सगळ्यांनी जबाबदारी पार पाडतो. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. कोणी म्हणाल नाही महाराज मला सेवा करायला आवडत, पण मी विना घेऊन उभा राहतो. कोणी म्हणाल मला विना नाही घेऊन उभा राहायला जमत, मी टाळ घेऊन उभा राहतो. कोणी म्हणाल मला टाळ वाजवायला येत नाही महाराज, पण मी इथं पुढं बसून कीर्तन ऐकतो. कोणी म्हणाल मला कीर्तन ऐकण्यात इंटरेस्ट नाही महाराज, पण मी स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळतो. कोणी म्हणाल नाही मला स्वयंपाक घरायचं जमत महाराज, पण हे फोगर लावण्याचं काम माझ्याकडे 10-10 मिनिटाला जाऊन मी त्याचा. कोणी म्हणाल नाही मला ते जमत महाराज, पण मी गाड्याची पार्किंग करण्याचं काम माझ्याकडे आहे. कोणी म्हणाल मला पार्किंग करायला नाही आवडत महाराज, पण त्या गाड्याची हवा सोडण्याची जबाबदारी माझ्याकडे. सोड त्या गाड्या उलट्या करून पेट्रोल काढण्याची जबाबदारी माझी आहे. काढ बाबा, याच्यापेक्षा काय करशील तू चांगला आता. म्हणून माझी विनंती आहे, कोणत्या का पद्धतीनं होईना या कार्यक्रमात सहभागी व्हा. हा इतिहास नोंद राहील महाराज. आम्ही चोखोबारायाच्या कलशारोहणाच्या सप्ताहामध्ये, अरे बऱ्याच लोकांची इच्छा असेल या मंदिराचा कळसाचा सप्ताह पाहण्याची, पण कोरोनामध्ये ते आपल्यात राहिले नसते. तुम्हाला ठेवलंय देवानी, हे गॉड गिफ्ट आहे आपल्याला. या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. हे आपल्याला ईश्वराची देण आहे. अजून काय पाहिजे आपल्याला. म्हणून प्रत्येकाने या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि सगळ्यांनी सहकार्य करा. आपल्या सहकार्याची गरज आहे. हे दुसरा कोणता कीर्तनकार बोलू शकणार नाही, पण मला बोलण्याची गरज आहे आणि तो माझा तेवढा अधिकारही आहे.
कारण लक्षात ठेवा, म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी विनंती करेल की भरभरून या कार्यक्रमाला मदत करा. पुनश्च एकदा सर्वांनाच मी धन्यवाद देणार आहे, कारण मला पुढं बोलायचंच आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. 10 मिनटं अगोदर थांबतोय बरं का. मी 10:30ची वेळ जरी असली तर मी 10 मिनटं अगोदर थांबतोय, कारण ते 10 मिनटं ह्या मंडळीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. पण हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, मी आपण आताच आपल्या धर्माबद्दल बोललेलो आहे. म्हणजे ज्याला थोडं तरी माझं बोलणं पटलं असेल ना, तो मंडप सोडणारच नाही महाराज. आणि ज्याला धर्माबद्दल काहीच घेणं देणं नसेल तो खुशाल उठून जाईल. याच्यापेक्षा मी काही बोलू शकत नाही. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर तुरे